दिव्यांग सामाजिक संस्था राहुल कोले सामाजिक मित्र परिवार की ओर से हर साल पत्रकारों का सम्मान और सत्कार का कार्यक्रम रखा जाता है। इसी तरह आज पिंपरुल तालुका यावल जिला जलगांव में भी राहुल कोले सामाजिक मित्र परिवार की ओर से पत्रकारों का सम्मान और सत्कार रखा गया। इस समय प्रांत अधिकारी साहब कार्यक्रम के अध्यक्ष थे और तहसीलदार मैडम, तलाटी मैडम पिंपरुल इस कार्यक्रम में मेहमान के तौर पर यहाँ पर आए। इस समय सभी पत्रकारों का सम्मान और सत्कार किया गया। इस समय दिव्यांग बांधव बड़ी तादाद संख्या में यहाँ पर आए जो और तहसीलदार मैडम और प्रांत साहब ने पत्रकारों और दिव्यांग लोगों के बारे में क्या कहा, देखिए जनता की बात पर। मैं हूँ शाकिर मलिक। यातर्फे आयोजित केलेला हा पत्रकारांच्या सन्मानासाठीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले फैजपूर प्रांत कार्यालयाचे आदरणीय प्रांत काकडे साहेब, तलाठी पिंपरुल, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, सर्व दिव्यांग बांधव आणि पत्रकार बंधू, जसं मी ऐकलं तसं मी या तालुक्यात आल्यापासून मी खरंच दिव्यांग बांधवांचा मला वाटतं मी दुसरा कार्यक्रम अटेंड केलाय। पहिला आपण फैजपूरला केलेला होता, जागृत त्यावेळी आपण होतो, परंतु मी आज एका पत्रकार बंधूंनी आवर्जून सांगितलं की आपल्याला हातपाय असताना किंवा आपण सुस्थितीत असताना देखील आपण पत्रकारांचा सन्मान करत नाही, परंतु दिव्यांग बांधव गेले 8 वर्ष सलग पत्रकारांचा सन्मान करतात आणि हे खरंच कौतुकास्पद आहे। आम्ही काल त्याची सुरुवात केली आणि तहसील कार्यालयात देखील पत्रकारांचा छोटेखानी सन्मान केला। खरं तर 6 जानेवारी रोजी आम्ही करण्याचं आयोजित केलं होतं, पण कामाची व्यस्तता इतकी होती, परंतु आम्ही म्हटलं आठवडा सरायच्या आधी आपण हा कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं वाटलं। काल देखील मी कार्यक्रमात हे म्हटलं होतं की मागचं वर्ष हे निवडणुकांचंच वर्ष होतं, लोकसभा झाली, विधानसभा झाली, यामध्ये आम्हाला पत्रकार बंधूंच्या सगळ्यात जास्त मदत ही त्यांची झालेली आहे। म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचवणे, जनजागृती करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा पत्रकार बंधूंचा असतो। इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे असेल, नाहीतर छापील वृत्तपत्रांमध्ये असेल, आम्ही आमच्या ज्या शासकीय योजना आहेत ते परत त्या सुद्धा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात हातभार तुमचाच लागतो। दिव्यांग बांधवांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कायमच आपल्या इथे आल्यापासून फैजपूर भागामध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जातं आणि त्यामध्ये कोल्हेजींचं नाव खरंच असं वाखाणण्याजोगं आहे। आणि मी आल्यानंतर मागच्या वर्षी देखील मी म्हटलं होतं की तहसील कार्यालयातून दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही योजना असतात किंवा जे काही तुमचे प्रकरण असतात तर त्यासाठी मी कधीच तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला थांबून माझी परवानगी घेण्याची केबिनमध्ये येण्याची गरज नाही, तुम्ही कधीही येऊ शकता। आणि खरंच मला वाटतं गेली वर्षभर हा मी दिनक्रम पाळलेला आहे। मी कधीच कुणाला त्यासाठी थांबावं लागत नाही, येऊन त्यांची कामं कशा पद्धतीने मार्गी लागेल याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि आपण केलेलं कार्य खूप सुंदर आहे, आपण सगळ्यांचा सन्मान करतात। एखाद्याने केलेल्या कार्याला आपण त्याची पावती पुस्तक देतो जर आपण त्यांचा सन्मान केला तर, आणि तुमच्या हातून असेच उत्कृष्ट कार्य घडत जाऊ आणि आमच्याकडून तुमची सेवा करण्याची संधी मिळो, एवढं बोलून त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांच्यासाठी हा खास करून कार्यक्रम आयोजित केलेला आहे, असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनी आणि या संस्थेचे योगेश, राहुल, सर्व धडपडणारे कार्यकर्ते मंडळी, या कार्यक्रमाला सर्वप्रथम तुम्ही मला निमंत्रण दिलं आम्हाला सगळ्यांना, त्याबद्दल अगदी सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो। काही दिवसापूर्वी आपली भेट झाली होती आणि नगरपालिकेत एक आपण कार्यक्रम आपला छोटेखानी आपण आयोजित केलेला होता। त्याच दिवशी हे तुमची जी काही कला आहे, कला स्टोरी, बरोबर, आपण त्याची स्टोरी केलेली होती। मी सुरुवातीला आलो ना तर ते बसल्यानंतर मला हे बाटल्यांची फक्त झाकणं दिसली इकडून, त्याच्यात काय आहे काय मला
कळालंच नाही इकडून बसल्यानंतर. त्याच्यामुळे मी थोडासा म्हटलं काय चुकीच्या ठिकाणी आलो काय बाबा, असं मला शंका आलेली होती. कारण असं काही ठिकाणी मी कधीच जात नाही, तुम्हाला सांगायला मला हरकत नाही. पण नंतर लगेच लक्षात आलं की नाही, याच्यामध्ये